Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांतवर म्हणजे गोष्ट वाकडची. आज आपण पाहणार आहोत पापडीची भाजी. पापडीचं म्हणजे वालासारखाच एक प्रकार असतो. हा बघा, वाल पापडी त्याला बोलतात आमच्याकडे. आणि त्याचे टपोरे दाणे असतात आणि त्याच्या सालसुद्धा घ्यायची असते. आणि त्याचे दाणे बघा वहिनीने इथे काढलेले आहेत एका शेंगेचे. हे बघा असे दाणे असतात. तर त्याची आपण आज भाजी कशी करतात ती मी तुम्हाला आज दाखवणार आहे. चला तर मग सर्वप्रथम आपण शेंग निवडायची कशी ते पण मी तुम्हाला दाखवतो. ही बघा, वरचे ते धागे असतात ते काढून घ्यायचे. मग ते फोडून त्यातल्या बिया असतात गर त्या बाजूला करायच्या. जर तुम्ही हाताने मोडणार असाल तरीसुद्धा चालेल. आम्ही भाज्या हे धुवून घेतलेलं आहे परत, आणि नंतर परत आम्ही हे धुवून घेणार आहोत. हे बघा, हे मी आता खोलून घेतलं आहे, त्याचे दाणे काढलेत आणि पाण्यात ठेवलेत. तुम्ही हे असंच करा. निवडताना दाणे आणि सालं चिरलेली ती पाण्यात टाका, जेणेकरून एक मिनिट. हे बघा, असं काय करून हाताने सुद्धा तुम्ही असे मोडू शकता. सोपी पद्धत. जर तुम्हाला वेळीवरती किंवा सुरीने करत जमत असेल तसं सुद्धा तुम्ही केलं तरी चालेल. मी आता वेळीवरती पट करणार आहे. बघा, धागे चांगले काढायचे त्याचे कोपऱ्यांचे, नाही तर मग ते आपल्या दाताला चिकटतात. वेळीवर सुद्धा चिरून भाजी करतात ती. फक्त चून घ्यायची नाही. बघा, अशी चिरून घेतली वेळीवर आणि पाण्यात टाकायची. तर आता मी हे सगळं निवडून चिरून घेतो. आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी, हे बघा, वालपापडी मी धुवून घेतलेली आहे चांगली अशी. आणि आता आपण फोडणी करूया. तर फोडणीसाठी मी घेणार आहे तेल, जिरं, राई, मसाला, हळद, मीठ आणि काही गरम मसाला म्हणजे साधी पावडर. आणि त्यासाठी लागेल मी 2 कांदे बारीक चिरलेले आहेत आणि कढीपत्ता. तर सर्वप्रथम आपण जिरं राई टाकूया. थोडंसं राई, लगेच त्याच्याबरोबर आपण जिरं टाकू. राई तडतडायला लागलेली आहे. आता आपण जिरं टाकू. ते झाल्यावरती लगेच आपण टाकूया कढीपत्ता. आणि आता लगेच आपण टाकूया कांदा. आणि आपण लगेच टाकू त्याच्यात लसूण पेस्ट. हो, गरम पाणी. जरा परत ढवळून घेऊया, जेणेकरून आपली लसूण पेस्ट आहे ती एकत्र होईल. आणि आपण लगेच टाकू त्याच्यात हळद, लाल कलर का मसाला, थोडासा मसाला, काळा मसाला नको. आणि भरीला. आणि आपण टाकू सगळं टाका मला. कांदा, लसूण, मसाला सगळाच टाकूया आपण. वहिनी बोलते सगळाच टाका. ओके, सगळा म्हणजे अंदाजे 2 चमचे आहे तो मोठे. परतून घेऊ मस्तपैकी. चांगला परतून घ्यायचा. तुम्ही या भाजीला बटाटा टाकला तरी चालेल. त्यांनी सुद्धा भाजी खूप छान होते. आम्ही प्लेन आता आम्ही भाजी करणार आहे.
ती सुद्धा भाजी आमची घाईघाईत होते, कारण थोड्या वेळाने लाईव्ह चालू करायचे म्हणून. थोडंसं पाणी टाकते. आपला कांदा आपण आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. पुन्हा ढवळून घेऊ. या भाजीला थोडंसं आम्ही पाणी ठेवणार आहोत. आता आपण त्याच्यामध्ये ही वालपापडी टाकूया. ही तुम्ही ही भाजी सुकी सुद्धा करू शकता, एकदम डब्यासाठी सुद्धा छान होते भाजी. परतून घेऊ आपण. याचे दाणे किती गोड लागतात खायला. परतून घेऊया, एकत्र करू आता. म्हणे पाडली असते त्याला. जरा थांबा, आपलं होऊ दे जेवण, नंतर तुम्हाला देते राजा. मीठ मी आत्ता टाकत ना, आधी टाकलं नाहीये कांद्याबरोबर, ते आपण नंतर मीठ टाकू. शिजल्यावरती भाजी अर्धी शिजली का तिथपर्यंत आपण आता भाजीला झाकण ठेवू. मला वाटतं पाणी लागेल थोडंसं. बस. लागलंच पाणी तर नंतर टाकू. हो, झाकण ठेवलेलं आहे. आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी, आपण आता आपली भाजी कशी झाली ती बघूया. मी रस ठेवलेला आहे त्याच्यात. वा वा, खूप छान. हे बघा, साल पण त्याची शिजलेली आहे आणि मेन म्हणजे दाणासुद्धा शिजला आहे, गरम आहे. तर आता आपण याच्यामध्ये मीठ घालूया चवीनुसार. तुम्हाला जर आवडत असेल तर ओलं खोबरं घातलं तरी चालेल. मीठ बघा अंदाजे घालायचं, आपल्याला चवीनुसार मीठ घालू. भाजी आपण जरा वेळ अशीच ठेवून देऊ, मग आपली रेसिपी तयार झाली. हे बघा, दाणा शिजलेला आहे आणि त्याची साल सुद्धा शिजलेली आहे. तुम्ही याच्यामध्ये आंबटपणा यायला चिंच किंवा टोमॅटोसुद्धा घालू शकता. तर आपली आजची रेसिपी बघा तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.